ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या अमृतवाहिनी प्रवरा महाआरती सोहळ्याला संत महंतांसह हजारो भाविकांची उपस्थिती लाभली आहे। प्रवरा आरतीचं हे दुसरं वर्ष होतं। गंगा गोदावरी माता की जय, अमृतवाहिनी प्रवरा माता की जय या गजरानं येथील परिसर अगदी धुमधुमून गेला। दीपोत्सवानं प्रवरामाई उजळून निघाली होती। प्रारंभी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि उद्धव महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संत महंतांच्या हस्ते प्रवरामाईला साडी चोळी अर्पण करण्यात आली आहे। नेवासा येथील गणपती घाटावरती श्री मोहिनीराज यात्रा कमिटी आणि काशी प्रवरा महाआरती संघाच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी प्रवरा नदीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला होता। तसेच आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आली होती। अमृतवाहिनी प्रवरामाई महाआरती सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरलाय। यावेळी देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, त्रिवेणेश्वर देवस्थानचे प्रमुख रमेशानंदगिरीजी महाराज तसेच नेवासा येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे प्रमुख महंत श्री ज्ञानेश्वरजी महाराज, घोगरगाव येथील बालब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगराध्यक्ष करणसिंह घुले तसेच उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी प्राचीन महाआरती समूहामधील वेदमूर्ती शेखर शुक्ल, अमित पंचभिये तसेच गौरव पंचभिये, सदानंद देव, आलोक गायधनी, पुष्कराज केतकर तसेच पंचवटी पुरोहित संघ नाशिक आदींची गंगापूजन आणि आरती सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती। ग्रामपुरोहित निखिल गुरु जोशी, अभिजित बडवे, लक्ष्मीकांत जोशी आदींनी महाआरती सोहळ्याचं पौरोहित्य केलंय। आपल्या मोहिनीराज यात्रोत्सव समिती आणि काशी विश्वेश्वर व प्रवरा माता आरती संघ यांच्या विशेष पुढाकारातून आपल्या नेवाशातील सर्व तरुण बांधव भक्त भाविकांच्या विशेष सहकार्यातून मागील वर्षापासून हा भव्य सोहळा सुरू झालेला आहे। आज या निमित्तानं पूज्य श्रद्धेय आपणा सर्वांचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, रमेशानंदगिरी महाराज आणि पूज्य सर्व संत मंडळी उपस्थित आहे। नाशिक येथून सर्व पुरोहित वर्ग आणि ब्राह्मण गुरुजन वर्ग आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो। नेवाशातील आपली सर्व प्रमुख मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनींची संख्या मोठी आहे आणि परिसरातूनही मान्यवर आहेत। सर्वांचं या निमित्तानं मी नेवासकर या नात्यानं स्वागत करतो। पूज्य बाबा आणि सर्व संत मंडळी आली आणि आमचे नाशिकचे सर्व पुरोहित वर्ग आले, त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि विशेष करून भगवान मोहिनीराजांची माऊलींची कृपा आमच्या तरुण बांधवांवर अशीच राहावी आणि नेवाशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी नेवाशाचं जे पुरातन आध्यात्मिक वैभव आहे ते महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरात पोहोचवण्यासाठी आमच्या तरुण युवकांनी अशाच पद्धतीने या धर्मकार्यामध्ये सुसंघटित होऊन असंच चांगलं कार्य करीत राहावं आणि त्यासाठी भगवंताचे आशीर्वाद त्यांच्या पाठी राहावे एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण। रत्नगडाचं महात्म्य, जिथून प्रवरा माता प्रगट झाली। आपली प्रवरा माता जिल्ह्याच्या एका टोकावरून निघते आणि एका टोकावर विसर्जित होत। असे पवित्र आपला जिल्ह्याला या प्रवरा मातेने केलेलं आहे। इथं भगवान स्वतः मोहिनीराज यांनी अमृतवाहिनी, इथं अमृताचा कलश आणि देव दानवाला या ठिकाणी हे सगळं वाटप केलेलं आहे। दानवाला थोडी मोहिनी घालून आणि जे सर्व करता काम करायचं ते भगवान मोहिनीराजांनी केलेलं आहे। ते आपलं पवित्र क्षेत्र आहे, अमृतेश्वर भगवान। आणि आपल्या नेवासापासून प्रवरा संगमपर्यंत अमृतवाहिनी म्हणतात त्याला। आज खूप मंगलमय हा कार्यक्रम आहे। आरतीचं दृश्य पाहिलं की आम्हाला असं वाटतं हरिद्वारलाच आपण आहोत। त्याचा खूप आमचं सगळं युवा मंडळ हे खूप खूप चांगलं आहे। देशाची खरी आपल्याला शान, देशाचं खरं वैभव, देशाची ताकद आणि देशाचे संस्कार आपल्याला हे सगळे प्रकट करायचे असतील, दृढ करायचे असतील, वृद्धिंगत करायचे असतील, हे असे सगळे धार्मिक कार्यक्रम
आपण सगळ्या मतभेदाच्या भेदाच्या वाहना बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि आल्यानंतर हे सगळं आपण केलं की त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पिढीला सुद्धा सुख समाधान प्राप्त होत राहावं. समाजाची शोभा वाढवलेली आहे. पर्यायाने आपल्याला राष्ट्राची शोभा अशी वाढवायची आहे. आपल्याला एकच काम करायचं आहे, जीवावर जिने दो, तुम्ही जगा आम्हाला जगू द्या, हीच भावना आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली आहे आणि ती गंगा माता आपल्याला ते बाळकडू देत राहतील. खूप दिवे लावले, आनंद आहे, परंतु आपले पान फूल सगळं जे आपण गंगेतच टाकतो. उद्या आपल्या तरुण मंडळाने आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी सेवा करून आपली गंगा स्वच्छ दिसली पाहिजे. गंगेवर आपण आपलं श्राद्ध केलंच पाहिजे. पण सगळे बिनकामाचे कपडे माणसं गंगेत आणतात, उरलेले औषधं आणतात, पैसे घरी ठेवतात. असं काही करू नका. थोडं फार झालं तर एखादी वस्तू आणा. रक्षा सगळी गंगेत टाकायचं कारण नाही. आपल्या शेतामध्ये कुठेतरी ठेवा आणि तिथे वृक्ष लावा. उगा काहीतरी 4-5 चमचे गंगेला आणा, विधी अवश्य केला पाहिजे, परंतु आपली गंगा स्वच्छ ठेवली पाहिजे. आणि हे गंगा पाण्यानंतर आपल्याला किळस येता कामा नये. तरुण वर्ग आमचं जो आहे, तरुण बांधवांना आम्ही सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की आपण थोडा टाइम काढू. उद्या आपणच केलेली सगळे थोड्या घाण असेल तर आपण साफ केले पाहिजे. आपले तीर्थक्षेत्र स्वच्छ नीटनेटके ठेवा असे सर्व संतांची आपल्याला प्रार्थना आहे. शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा.